नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की WD आणि कमी दाब यांचं जे समीकरण निर्माण होतं, यामध्ये ट्रप लाईन तयार होते आणि मग महाराष्ट्रात पाऊस पडतो. असा अनेक वर्षाचा अनुभव आहे. परंतु यावर्षी आपण असं बघितलं की उत्तर भारतात WD आले, परंतु ते अति उत्तरेकडे राहिले. त्या दरम्यानच्या काळात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात फारशी कमी दाबाची स्थिती किंवा वादळी परिस्थिती निर्माण झाली नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये किंवा मध्य भारतामध्ये पावसाळी प्रमाण कमी राहिलं. त्याचा परिणाम असा झाला की जवळपास 2.5 महिन्यांचा कालावधी जवळपास असा होतोय की ज्यामध्ये महाराष्ट्रात पावसाची नोंद झालेली नाही. आणि अतिशय मजबूत अशा प्रकारचा WD 10 तारखेनंतर उत्तर भारतात दाखल होईल असा अंदाज आहे. दक्षिण भारतात देखील तसं फारसं पावसाळी वातावरण नाही, परंतु बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पावसास अनुकूल स्थिती आहे. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट मुंबई या माध्यमातून आपल्याला 1 जानेवारी ते साधारण 29 फेब्रुवारीपर्यंतचा अंदाज आता यापूर्वी दाखवला जायचा. आता मात्र आपल्याला 1 मार्चपासून तर 5 मार्चपर्यंतचा अंदाज दाखवला जातो आहे. आपल्याला माहिती 2 महिन्यात गेल्या पाऊस झालेला नाही आणि या 5 दिवसात देखील पावसाची नोंद महाराष्ट्रात झालेली नाही. आपण समोरचा मॅप जर बघितला तर प्रोबॅबिलिटीज फोरकास्ट फॉर द रेनफॉल ड्युरिंग मार्च 2025 यामध्ये साधारणपणे दक्षिण भारतामध्ये अधिक पाऊस होईल आणि त्यात महाराष्ट्रातही सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस होईल असा अर्थ इथे दाखवण्यात आलेला आहे. आणि विशेष म्हणजे याच्यासाठी 1971 ते जवळपास 2020 पर्यंतचा डेटा आधार म्हणून वापरलेला आहे. आणि यावरून असं या ठिकाणी म्हटलंय की महाराष्ट्रामध्ये तरी म्हणजे एकूण जरी भारतामध्ये सरासरी पावसाचं प्रमाण मार्चमध्ये कमी राहणार आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र ते अधिक असण्याची शक्यता आहे. आपण तापमानासंदर्भातील जरी मार्च महिन्याचा अंदाज बघितला तर तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे. कारण आपण संपूर्ण देशाचा विचार करतो, परंतु मुख्यत्वे करून महाराष्ट्रात अधिक तापमान राहील असं दिसतंय. आपण या डेटामध्ये बघतो आहोत की 1 जानेवारीपासून तर 27 फेब्रुवारीपर्यंत जे पावसाचं प्रमाण भारतामध्ये दाखवलं गेलं त्यामध्ये जवळपास 59.1% पाऊस हा कमी झालेला आहे. म्हणजे जवळपास आपण त्याला राऊंड फिगरमध्ये 60% म्हणू, म्हणजे केवळ 40% पाऊस हा या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये देशात झाला आहे. महाराष्ट्रात मात्र आपल्याला दिसतंय की जवळपास महाराष्ट्राच्या विदर्भाचा थोडा अपवाद जर थोडाफार सोडला तर महाराष्ट्रात 100% पावसाची 100% पावसाची घट महाराष्ट्रात राहिलेली आहे. आणि हीच बाब आपण जेव्हा जानेवारी महिन्यामध्ये बघतो तेव्हा जवळपास 72% संपूर्ण देशामध्ये जानेवारीची घट नोंदली गेलेली आहे. आणि मी तुम्हाला एक महत्त्वाचा डेटा या ठिकाणी मुद्दाम सादर करणार आहे, कारण आपण फक्त पावसाविषयीचा अंदाज सांगत जातोय आणि मग शेतकऱ्यांपर्यंत खरी माहिती पोहोचत नाही. त्यामुळे मार्च ते मे हे जे सीझनल तापमान 2025 मध्ये राहणार आहे यामध्ये अबाऊ नॉर्मल म्हणजे सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याचा अंदाज आपण अनेक व्हिडिओमध्ये दिलेला आहे आणि ते अनेक भागामध्ये महाराष्ट्रात सुद्धा हे अतिरिक्त तापमान राहणार आहे. त्यामध्ये आपण दिसतोय की राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि या काही राज्यांमध्ये
याचा अधिक प्रभाव राहण्याची शक्यता आहे. मात्र आपण बघतो केरळ, तामिळनाडू, कर्नाटकचा दक्षिणी भाग, पूर्व भारत आणि उत्तर भारतात ज्या ठिकाणी आता बर्फवृष्टी होते आहे, काही ठिकाणी पाऊस होतो आहे, त्या ठिकाणी हे तापमान आपल्याला जाणवणार नाही. आणि मी नेहमी सांगायचा प्रयत्न करत होतो की पाऊस कमी झाल्यामुळे मध्य भारतामध्ये उष्णतेचा प्रभाव जास्त राहील. आपण साधारणपणे बघतो 12 तारखेला उत्तर भारतात एक अतिउत्तरेला WD असेल, तर दक्षिण भारतात केरळ, तामिळनाडूमध्ये कमी दाबाचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. 13 तारखेला दोन्ही सिस्टम कार्यरत असणार. 14 तारखेला देखील त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. 15 तारखेला देखील आपण बघतो की उत्तर भारतात WD आणि पुन्हा एकदा अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान नव्याने चक्राकार स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. साधारण 16 तारखेपासून मध्य भारतावर थोडं वातावरण बदलू शकतं, असा या मॉडेलने देखील अंदाज दिला आहे. मुळातच 10 तारखेपर्यंत पाऊस नसल्यामुळे आपण त्याच्या अगोदरचा अंदाज बघणार नाहीत आणि आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये 10 तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र अस्तित्वात असणार आहे. 11 तारखेला त्याचा प्रभाव केरळ, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या काही भागात असणार आहे. उत्तर भारतातही WD सक्रिय होईल. दक्षिण भारतातील कमी दाब अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात हलका WD अतिउत्तरेला असणार आहे. 13 तारखेला देखील उत्तर भारतात WD आहे, तर केरळपासून जवळपास गोव्यापर्यंत किंवा अगदी रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत किनारपट्टी भागात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आपण 14 तारखेला बघतो की पुन्हा एक नवीन कमी दाब हा अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिणेला तयार होतोय. पहिला कमी दाब हा मालदीवच्या दरम्यान केंद्रित झालेला आहे. उत्तर भारतात एक प्रभावी WD देखील सक्रिय होणार आहे. साधारण 15 तारखेला आपण बघतो की मध्य भारतावर काही ढगाळ परिस्थिती, हलकं पावसाळी वातावरण याला सुरुवात होणार आहे. कारण जर भारतीय हवामान खातं म्हणत आहे की अबाव नॉर्मल अशा प्रकारचं दक्षिण भारतामध्ये पाऊस होणार आहे आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेला देखील त्याचा प्रभाव राहणार आहे, तर असं असेल तर उरलेला मार्च या ठिकाणी पावसाळी असला पाहिजे. आणि 16 तारखेला आपण बघतो की मध्य भारतावर पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आता आणखी प्रभावी होत चाललेला आहे. आपण जास्त वेळ वाया न घालवता आपण बघतो की मध्य भारतावर कुछ तो होने वाला आहे. आणि आपल्याला माहिती आहे दक्षिण भारतात आणि मध्य भारतापर्यंत जवळपास उरलेल्या मार्चमध्ये सामान्यापेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याचा आहे. त्यामुळे काहीतरी बदल होईल आणि मान्सूनपूर्व सरींचा प्रभाव निर्माण होईल असं दिसतंय. आपल्याला माहिती आहे 10 तारखेपर्यंत तर काय पावसाळी वातावरण नाहीच आहे. त्याच्यानंतर हवामानात काही बदल व्हायला सुरुवात होईल. उत्तर भारतामध्ये, दक्षिण भारतामध्ये पावसाळी वातावरण तयार व्हायला सुरुवात होणार आहे. कारण एक दक्षिण भारतामध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाब आहे आणि ज्या कमी दाबामुळे केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या काही भागात ढगाळ परिस्थिती तयार होणार आहे. नंतर ही ढगाळ परिस्थिती काही अंशाने अरबी समुद्रातही सरकणार आहे. म्हणजे अगदी हे वातावरण 11, 12, 13 तारखेपासूनच सुरू होणार आहे आणि मग जवळपास याचा परिणाम गोवा कोकण किनारपट्टीपर्यंत होणार आहे. त्यामुळे आपण आता थोडं महाराष्ट्राकडे अंदाज बघायला सुरुवात करूयात. आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती आता मार्चच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे साधारणपणे 14-15 तारखेनंतर सुरू होईल. आपण 13-14 तारखेला होळी आहे, त्या दरम्यान देखील महाराष्ट्रामध्ये काही विभागात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते. हलका शिडकावा देखील काही विभागात वातावरण निर्माण होऊ शकतं. आपण बघतो की होळी, धुलीवंदनच्या काळात महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलतं आहे. या बदलत्या वातावरणामुळे महाराष्ट्रात मान्सूनपूर्व काही सरी देखील होऊ शकतात विरळ स्वरूपामध्ये. त्यामुळे हा अंदाज आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण प्रत्यक्षात अजून गेल्या 2.5 महिन्यात पाऊस पडलेला नाही. प्रत्येकाला पाऊस ही एक आवडणारी गोष्ट आहे,
परंतु ज्याचे गहू काढणीला बाकी असतील त्यांनी 14, 15, 16 या दरम्यान सावध असणं गरजेचं आहे. त्यामुळे फार पाऊस नाही परंतु वादळी परिस्थिती या दरम्यान महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.